महायुतीत उमेदवार ठरत नव्हता। निवडणुकीसाठी उमेदवार अर्ज भरण्यास अवघे 2 दिवस बाकी असताना मंगळवारी हा मतदारसंघ 5 वर्षांनंतर पुन्हा भाजपाकडे येणार असल्याचे संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याने भाजपाच्या गटात आनंद व्यक्त करण्यात येत आहे। तर दुसरीकडे शिंदे गटात मात्र थोडी उदासीनता दिसू लागली आहे। पालघर लोकसभा मतदारसंघ हा तसा भाजपाचा गड म्हणून ओळखला जात होता। हा मतदारसंघ निर्माण झाल्यावर झालेली पहिली निवडणूक बहुजन विकास आघाडीने जिंकली होती, परंतु त्यानंतर मात्र या मतदारसंघावर भाजपाचे वर्चस्व राहिले होते। मागच्या निवडणुकीत शिवसेनेने हा मतदारसंघ भाजपाकडून मागून घेतला होता। मतदारसंघ भाजपाच्या देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेला देताना त्यावेळचे भाजपाचे खासदार राजेंद्र गावित यांनाही शिवसेनेत पाठवले होते। शिवसेनेत दाखल होऊन गावितांनी उमेदवारी मिळवून हा मतदारसंघ पुन्हा जिंकला होता, परंतु दरम्यानच्या काळात पालघरमधून भाजप मात्र हद्दपार झालं होतं। हा मतदारसंघ सध्या एकनाथ शिंदे शिवसेनेचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांच्याकडे असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी या ठिकाणाहून पुन्हा राजेंद्र गावित हेच उमेदवार असल्याची घोषणा निवडणुका जाहीर झाल्यावर केली होती। त्यावेळी येथील भाजप कार्यकर्त्यांनी त्याला विरोध केला होता। महायुतीत त्यामुळे या जागेचा तिढा सुटत नव्हता। यावेळी हा मतदारसंघ एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला न देता भाजपानेच लढवावा यासाठी भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते। अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा मतदारसंघ भाजपाकडे राहणार असल्याचे संकेत दिल्याने भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे। आता भाजप पुन्हा राजेंद्र गावित यांची घर वापसी करून त्यांना उमेदवारी देते की नवीन नावाची घोषणा करते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। यातच देवेंद्र फडणवीस त्यांचे निकटवर्तीय असलेल्या विवेक पंडित यांच्या श्रमजीवी संघटनेच्या कार्यक्रमाला राजेंद्र गावित यांनी हजेरी लावल्याने तसेच 2 दिवसांपासून गावित यांनी मध्यरात्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने गावित पुन्हा भाजपमध्ये दाखल होणार असल्याचे संकेत मिळत आहेत।